श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. एकता युवा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने दत्तपावन आश्रमात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आपण पाहत आहोत. आंभोरे गावात महामंडलेश्वर यांच्या कृपेने दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिगंबरा दिगंबराचा जयघोष प्रवचन याने भाविक मंत्रमुग्ध झाले. राज्यभरात गुरुवारी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्र्यंबकेश्वर पंचदशनाम जुना आखाडा नील पर्वत राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संगमनेर तालुक्यातील आंभोरे येथील श्री क्षेत्र दत्तपावन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात दत्त जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 5 ते 6 या वेळेत विधिवत अभिषेक करण्यात आला. सायंकाळी 7 वाजता महंत 108 परमपूज्य नीलकंठ गिरीजी महाराज यांचे प्रवचन भाविकांसाठी आयोजित करण्यात आले होते. प्रवचनादरम्यान भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. कार्यक्रमादरम्यान रामनाथ भारती, डॉक्टर सोमनाथ सोर, श्रावण जगनर यांच्या हस्ते महंत 1008 नीलकंठगिरी महाराज यांना पगडी आणि फेटा घालत त्यांचा सन्मान करण्यात आला. तर एकता युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दत्तू खेमनर यांच्या हस्ते दत्तपावन आश्रमाचे महंत वाल्मिक गिरीजी महाराज यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट शंकर खेमनर, हबप नारायणगिरी, दूध संस्थेचे संचालक हौशीराम वाघमोडे, रभाजी वाघमोडे, सुभाष हाळनर यांनी दत्त महाराजांची आरती केली. संपूर्ण दत्त जयंती सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल एकता युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अन्सार मनियार यांचा नीलकंठ गिरीजी महाराज यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी एकता युवा प्रतिष्ठानचे शुभम वाघमोडे, आर्यन वाघमोडे, स्वप्नील वाघमोडे, विशाल खेमनर, राजवर्धन खेमनर, रमेश खेमनर, रामदास वाघमोडे, लक्ष्मण खेमनर, बाळासाहेब जगनर यांच्यासह भाविकांनी विशेष मेहनत घेतली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर.